जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुनश्च एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये। आज आपण जे ARTO AMVI किंवा जे कंबाईन राज्यसेवेच्या एक्झाम्स आहे यामध्ये कुठली बुक लिस्ट ही जबरदस्त आहे किंवा जे इम्पॉर्टंट आहे किंवा अख्ख्या महाराष्ट्रामधले जे विद्यार्थी जे बुक लिस्ट वापरतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की या बुक लिस्ट वरूनच तुमच्या अदर जे बुक्स वगैरे बनतात, त्यामुळे आपल्याला जे ऑथेंटिक बुक आहे ते असणे गरजेचे असते। तर पहिले आपण एक एक सब्जेक्ट नुसार जाऊ आणि या बुक मधले पण कोणते कोणते टॉपिक वाचायचे असतात त्याच्यावर पण आपण बोलणार आहे आणि काय काय तुम्हाला इथून करावं लागेल एक्झाम येणाऱ्या ज्या काढायचे असेल त्यासाठी। तर पहिले बुक लिस्ट समजून घेऊ, त्यानंतर हळूहळू सविस्तर एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, पहिले तर सर्वात पहिला पॉलिटी। तर पॉलिटी ज्याला आपण राज्यघटना म्हणतो, भारताचे संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्या मार्केटमध्ये दोन पुस्तक आहे। तर एक जे पुस्तक आहे जे सार्वजनिक फेमस पुस्तक आहे ते आहे एम लक्ष्मीकांत। तर हे पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये पण मिळते, इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे। तर हे तुम्ही बुक घेऊ शकता, पण खूप मोठा ग्रंथ आहे हा। एक भगीरथ प्रकाशनचं पुस्तक तुम्हाला पाहायला मिळते पॉलिटीचं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। बरेच जण मला म्हणणार सर तुमच्या क्लासच्या नोट्स, बघा क्लासच्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहे। मी क्लासच्या नोट्स ज्या आहे ना त्या आपल्या एम लक्ष्मीकांतच्याच बुकवरून काढलेल्या आहे। कारण की एवढं मोठं पुस्तकातून 15 प्रश्न यायला येणार आहे, तर 15 पैकी 15 या पुस्तकातून येणार, पण पूर्ण पुस्तक वाचायला गेलो तर एकच सब्जेक्ट आपल्याला वाचावं लागेल, बाकी एमपीसीचे अदर सब्जेक्ट होणार नाही। कारण की आपल्याला इथं स्मार्ट स्टडी करावा लागतो, इथे कोणत्या टॉपिकवरून कुठला प्रश्न बनतो हे तुम्हाला समजणं गरजेचं असते, तेव्हा ती एक्झाम क्रॅक होते। तर त्यानुसार आपण पूर्ण पीपीटी PDF बनवलेला आहे, बोथ लँग्वेज मध्ये बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही लॉस नाही। जसं मी आपल्या क्लासच्या तुम्हाला दाखवतो नोट्स, तर जसं आता आपण प्रेसिडेंट, राष्ट्रपती नावाचा हा टॉपिक तुमच्या समोर दिसत आहे। तर या राष्ट्रपती टॉपिक मध्ये आपण बघा प्रेसिडेंट ऑफ इंडिया, वरती आपण मराठीमध्ये, खाली इंग्लिशमध्ये, वरती मराठी खाली इंग्लिश आणि प्रॉपर आपण समजून सांगितलंय। बट या नोट्स मध्ये मी कुठल्याही प्रकारचे शॉर्टकट ट्रिक्स आणि टिप्स सांगितले नाही, हे पुस्तकासारख्या नोट्स आहे ज्यामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे आपण यात प्रॉपर टाकलेले आहे की हे इथलं करायचं आहे। ओके, कारण की ज्या ट्रिक्स आणि टिप्स असतात त्या आपण क्लासमध्ये घेत असतो, नाहीतर मला बरेच जण म्हणणार सर नोट्स तुम्ही दिल्या आम्हाला, याच्यात ट्रिक्स आणि टिप्स ज्या आहे आपण युट्यूबला घेतलेल्या आहे किंवा क्लासमध्ये घेतो त्या कुठे आहे, तर हे फक्त मी इथं क्लिअर करून देतो। तर पुस्तक नंबर 1 जे होतं ते दोन पैकी कुठलंही घेऊ शकतात, मराठी आणि इंग्लिश बोथ मध्ये अवेलेबल आहे। जे प्रकाशन आहे भगीरथचं त्याचं फक्त मराठीमध्ये अवेलेबल राहणार आहे। ओके, दुसऱ्या पुस्तकाकडे जाऊ, ज्या पुस्तकाचं नाव आहे हिस्ट्री। तर हिस्ट्री ह्या विषयाबद्दल खूप काही संभ्रम आहे, याच्या मार्केटमध्ये खूप सर्व पुस्तक आहे, बुक्स अवेलेबल आहे। जसं तुम्हाला बघा महाराष्ट्रासाठी, आधुनिक महाराष्ट्रासाठी गाठाळचं पुस्तक आहे, यश चंद्रचं हे जबरदस्त पुस्तक आहे, जे की आधुनिक भारताचा जो की मॉडर्न हिस्ट्रीचा पार्ट येतो तो इथं कव्हर होतो। आणि मॉडर्न साठीच एक युनिक पब्लिकेशनचं पुस्तक आहे समाधान महाजन सरांचं, हे पण बेस्ट आहे। बघा हे सर्व पुस्तकं चांगले आहे। आणि एनसीड आणि मिडवल साठी मी तुम्हाला रिकमेंडेड करेल, तुम्ही NCERT वाचू शकता, ठीक आहे, जे की राज्यसेवेसाठी जे असते, कारण की कंबाईनला मॉडर्न हिस्ट्रीच आहे आणि राज्यसेवेला तुम्हाला एनसीड आणि मिडवल सुद्धा करावं लागते, त्याला प्राचीन आणि मध्ययुगीन म्हणतो। तर NCERT किंवा स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे, तर स्टेट बोर्ड मध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला 6वी 7वी 8वीच्या पुस्तकामध्ये पण बऱ्यापैकी डाटा मिळून जातो, तर तिथून तुम्ही ते करू शकता। तर याच्यासाठी प्रॉपर पुस्तक घेतलंच पाहिजे असं काही नाही, कारण की 5-7 मार्कला तो टॉपिक येतो। बाकी मॉडर्न तर तुम्हाला या मधून कुठल्याही पुस्तकातून घेऊ शकता। यातलं बेस्ट तुम्हाला समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे ते बेस्ट आहे असं काही नाही, आणि यशचंद एकदम प्रॉपर ज्याला ऑथेंटिक बुक म्हणतो ते आहे, तर तुम्ही कुठलं पण घेऊ शकता। हा, याची जे मराठी हा सर्व मराठी प्रती आहे। हा, याचं न्यू एडिशन आलं असेल, आता इथं जे मी फोटो ठेवलेले आहे होऊ शकते ओल्ड झाले असेल, न्यू बघून घ्यायचं एडिशन कुठलं आलं आहे तर, नंबर 1। आणि नंबर 2, याचं इंग्लिश व्हर्जन आलं आहे का ह्याच्याबद्दल मला माहिती नाही, तर इंग्लिश जर आलं असेल ज्यांना इंग्लिश मधून करायचे त्यांनी एकदा इंग्लिशचं बघून घ्या। ओके, त्यानंतर नेक्स्ट पुस्तकाकडे जाऊ, जिओग्राफी। तर जिओग्राफीमध्ये बघा एकदम बेस्ट पुस्तक जे म्हटलं जाते ते साऊदी सरांचंच आहे आणि इथूनच सर्व पुस्तकं तयार केली जातात। तर साऊदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल आणि भारत आणि पर्यावरण हे जे की आपल्या याच्यामध्ये म्हणजे दोन्ही तुम्हाला पुस्तक घ्यावं लागेल, जेणेकरून भारत आणि महाराष्ट्र आणि सोबत इन्व्हायरमेंट जे की राज्यसेवेला येतो, हे तिन्ही टॉपिक तुमचे जिओग्राफीचे कव्हरेज, हे सुद्धा पण तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळून जाणार। ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा इकॉनॉमिक्स। तर इकॉनॉमिक्ससाठी बघा जे दीपस्तंभ पब्लिकेशनचं बुक आहे ते तुम्ही घेऊ शकता, सोबत तुम्हाला रंजन कोळंबे भगीरथ अकॅडमीचं पण पुस्तक तुम्हाला मिळू शकते। तर हे पुस्तक आहे, आपल्या क्लासच्या पण नोट्स तुम्हाला मिळतात, त्या नोट्स आपण बोथ लँग्वेजमध्ये काढलेल्या आहे, त्या आपण क्लासमध्ये सर्व दिलेल्या आहे। ओके, तर जे विद्यार्थी क्लासला नाही आहेत त्यांच्यासाठी मी नोट्स वगैरे अवेलेबल होईल तेवढा लवकर करून देतो, कारण की आपल्या आता नवीन आपण सर्व गोष्टी बोथ लँग्वेजमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे, मराठी आणि खाली इंग्लिश, जेणेकरून प्रत्येकाला त्याचा फायदा झाला पाहिजे त्या टाईपमध्ये आपण नोट्स बनवत आहे। तर थोडं नोट्स मेकिंगला वेळ लागत आहे, कारण की त्यामध्ये अॅक्युरेसी ठेवणे, बाकी गोष्टी पण करणे, तो जेवढा लवकर होईल तेवढा लवकर अवेलेबल मी करून देण्याचा प्रयत्न करतो। ओके, नेक्स्ट बघा मॅथ प्लस रिझनिंग। तर मॅथ प्लस रिझनिंग मध्ये फास्ट ट्रॅकचं तुम्ही बुक घेऊ शकता, त्यानंतर इकडे अभिनय प्रकाशनचं घेऊ शकता, तुम्ही कुठलं पण घ्या। यामध्ये प्रॅक्टिस करणे गरजेची आहे आणि जे क्लासचे मेथड्स असतात तुम्ही जिथे कुठे क्लास लावा ते क्लासच्या मेथड इम्प्लिमेंट करायचे आहे। प्लस इथे तुम्ही काय करू शकता, आयोगाचे जे प्रश्न आहे, आयोग म्हणजे एमपीसीचे, तर आयोगाचे एमपीसीचे जे प्रिव्हियस इयरचे पेपर सेट आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे इथे।
ते सॉल्व्ह करणं कंपल्सरी आहे, कारण की जे आपल्याला मॅथ रिझनिंग इथं दिसते तसं तिथं कॉपी पेस्ट होत नाही, इथं काहीतरी वेगळं दिसते. तर मी सगळे पीवायक्यू घेतलेले आहेत, जसं मी तुम्हाला दाखवून देतो. आपण एक बॅच पण चालू आहे करत आहे पीवायक्यूची, त्या बॅचमध्ये तर मी डिटेलमध्ये घेणार आहे. तसं आता हा ग्रुप बीचा बघा मुख्य परीक्षेचा पेपर होता, गट ब मुख्य परीक्षा, जो की आता झाला होता 5 नोव्हेंबर 2023 ला. तर यामध्ये मॅथ रिझनिंग स्टार्टिंगला जाईल, याच्यात 23 प्रश्न मॅथ रिझनिंगचे आले मुख्य परीक्षेला. तर तिथं तुमची पंचायत नको व्हायला, बघा अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न इथं पाहायला मिळतात. तर हे एकदम जोरदार प्रश्न असतात. त्यानंतर प्लस मायनसचे बेसिकचे राहते, ब्लड रिलेशनचा टॉपिक राहतो, ठीक आहे. त्यानंतर इथे सिलोलिझमचा टॉपिक आहे इथे. तर हे तुम्हाला सगळं आलं पाहिजे. कॅलेंडरचा टॉपिक आहे. तर हे सर्व टॉपिक जे असतात हे केव्हा होतात, जेव्हा आपण याची प्रॅक्टिस करू, याला सॉल्व्ह करू आणि प्रत्येक प्रश्न हा डिटेलमध्ये सॉल्व्ह केल्यानंतर ते येते. तर असो, तर हे टॉपिक सुद्धा आपण घेणार आहे. ओके, तर जे आपण बॅच घेणार आहे, एक नवीन बॅच आपण चालू करत आहे, मी सर्वांना सांगितलं त्या बॅच बद्दल, ते की आपण डिटेल अनालिसिसची बॅच घेणार आहे, जे की यामध्ये मेन्सचे सुद्धा पेपरचं अनालिसिस घेणार आहे आणि जे प्री मध्ये झालेले प्रश्न आहेत त्याचे सुद्धा अनालिसिस घेणार आहे. ते जर तुम्ही प्रॉपर करून गेले तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. ओके, तर बघा त्यानंतर बघा नेक्स्ट आहे सायन्स. तर बघा सायन्स मध्ये एवढा प्रॉब्लेम झालेला आहे, तर याचा मी खूप सर्व डेटा काढलेला आहे. तर यासाठी बऱ्याच जणांजवळ सचिन भस्के सरांचं सायन्सचं पुस्तक आहे, दुसऱ्यांचं पुस्तक आहे, पण माझ्या निदर्शनात जे आलं आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे, सायन्ससाठी बायोलॉजीचं 11वी आणि बायोलॉजीचं 12वी म्हणजे 11th आणि 12th सेम असंच तुम्हाला केमिस्ट्री आणि फिजिक्सचं 11th 12th पुस्तक कंपल्सरी आहे. म्हणजे मी याचं तुम्हाला प्रूफ सुद्धा देऊ शकतो, कारण की जे आपण अनालिसिससाठी जे चालू केलं होतं त्या अनालिसिसच्या याच्यात मी तुम्हाला दाखवून देतो. एक सेकंद द्या. जे प्रश्न आला होता तो प्रश्नच तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे जो स्टेट बोर्डचा पूर्ण अनालिसिस आहे, हेच बॅच आपण चालू करणार आहे अनालिसिसची, ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर मी सर्व विथ प्रूफ दाखवणार आहे की कुठून कुठून प्रश्न येतो, किती डेप्थ मध्ये तुम्हाला अनालिसिस करायचं आहे आणि किती डेप्थ मध्ये त्याचा अभ्यास करताना आपल्याला हे करायचं असते. आय थिंक याच्यात आहे, आता मला दिसले पाहिजे. एक सायन्सचा प्रश्न होता यामध्ये, आय होप की दिसेल तो. बघा हे अनालिसिस आपल्याला अशा प्रकारचं घ्यावं लागते. जसं आता एक प्रश्न तुम्हाला दाखवून देतो मी, तो बुक दिसला नाही मला. ते बघा पहिली बैठक वगैरे, जसा हा प्रश्न आला होता आपल्याला गडब मुख्य परीक्षेला आला होता, संविधान सभेची पहिली बैठक वगैरे. इथं पी म्हणजे आपण हा पॉलिटीचा प्रश्न म्हणून पी केला इथे, आणि हा प्रश्न होता त्यावरचा. तर याचं डिटेल अनालिसिस जो आहे ना ते इथं आपण दिली आहे. पहिली बैठक काय झालं होतं, दुसरी बैठक, तिसरी बैठक कसं झालं काय, म्हणजे त्याच्या प्रत्येक ऑप्शनचा आपण काय केलंय, पोस्टमॉर्टम केलेला आहे. तर इथे सुद्धा हा नेक्स्ट प्रश्न होता, कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालाची नियुक्ती केली, 155 नंबरचा आर्टिकल आहे. तर याचं सुद्धा आपण पोस्टमॉर्टम इथं केलेलं आहे प्रत्येक कलमाचं. तर अशा प्रकारचं अनालिसिस तुम्हाला करणं आहे. त्या अनालिसिसची बॅच जी आहे ते आपण आता चालू करू, त्यामध्ये तुमचं अनालिसिस होऊन जाईल. आणि सायन्समध्ये तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न जे 11th 12th पुस्तकातून विचारलेले आहे. आता सायन्सची लेवल खूप अपग्रेड झालेली आहे, वाढलेली आहे. तर बऱ्याच गोष्टी सायन्सच्या तुम्हाला या बाकी बुकमध्ये सापडणं कठीण आहे. जे आता प्रश्न आले होते मेन्सचे चेक करा किंवा पूर्व परीक्षेत चेक करा, तर डिफिकल्ट आहे. तर ते 11वी 12वीच्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर सायन्स नंतर बघा करंट. तर करंटसाठी मार्केटमध्ये खूप सर्व बुक आहे, सिम्प्लिफाईड बुक मी सांगत असतो. तर करंटची आपली ऑलरेडी बॅच चालू झालेली आहे, कारण की बुक्स वगैरे सुद्धा तुम्हाला महिन्याला बुक घ्यायला लागले तर ती तुमचं एक बुक जे आहे ते 150-200 रुपयापर्यंत होते, आणि वार्षिक बुक घेतलं तर 250-300 पर्यंत. तर आपण एक बॅचच चालू केली 48 रुपयाला. ही बॅच 48-49 बॅच पडते. हे बघून घेता, काही जीएसटी वगैरे लागलं तर वाढू शकते. आणि त्यानुसार याच्यामध्ये आपण एका वर्षाचा आता जे येणारी आपली 28 सप्टेंबरची एक्झाम आहे राज्यसेवेची, ज्यामध्ये ARTO आणि फॉरेस्टची सुद्धा एक्झाम आहे, त्याच्यासाठी म्हणा. प्लस आपण पुढे जर बॅच आपल्याला हे, कारण की मी 28 सप्टेंबरसाठी बॅच चालू केलेली आहे, आणि पुढे जर आपली कंटिन्यू झाली तर आपण ही कंबाईन बॅच साठी सुद्धा करणार आहे. कंबाईन प्लस ग्रुप बी प्लस ग्रुप सी आणि अदर जेवढा आपण सरळ सेवा येतात त्यासाठी पण ही बॅच आता कंटिन्यू राहणार आहे. इथून 6 महिने आपण ही बॅच घेणार आहे, जे की चालू घडामोडीची, जे की फक्त 48 रुपयाची आहे. हे लाईव्ह बॅच पण राहणार आहे. तर जसे जसे आपले आता पुढे लेक्चर चालू होईल, आता हे सोमवारपासून म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून म्हणजे 16 तारखेपासून आपण ही बॅच चालू करत आहे चालू घडामोडीची. यामध्ये करंट वगैरे सर्व गोष्टी तुमच्या म्हणजे डेप्थ मध्ये होईल. त्याची सुद्धा तुम्हाला PDF वगैरे सर्व मी प्रोव्हाइड करून देईल. तर ही बॅच ज्यांना परचेस करायची आहे त्यांनी करून घ्या. नाहीतर तुम्हाला सिम्प्लिफाईडचं बुक घ्यायचं वाटत असेल तिथून घेऊन घ्या, सिम्प्लिफाईड घ्या, किंवा अदर पण मार्केटमध्ये करंटचे बुक आहे. तर आता आपण जे सेशन करंटचं चालू केलं होतं, जे की युट्यूबला मी फ्री ऑफ कॉस्ट दिलं होतं, त्याच्यातले बरेच सर्व प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये ग्रुप सीच्या पाहायला मिळाले. तर तसेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या आपल्या 28 सप्टेंबर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीला सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शक्य झाल्यात 48 रुपये कुठे जात नाही आपले वेस्ट, घेऊन घ्या बॅच. त्यानंतर बरेच जण मला विचारतात सर बॅचेसचं कसं असते आपल्या, तर कंबाईनचे बॅच जे आहे याचं मी तुम्हाला इथे दाखवून देतो. तुम्ही आपल्या ऍपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोरमध्ये जाऊन तुम्हाला लिंक मिळून जाईल, तिथून तुम्हाला बॅचेसची इन्फॉर्मेशन आहे. हा फ्री मध्ये बऱ्याच काही डेटा आपण प्रोव्हाइड करतो. तर फ्री स्टडी मटेरियल कुठे आहे, सिलेबस कुठे मिळतो, जाहिराती कुठे येतात, राज्यसेवेचे पेपर्स कुठे मिळतात. तर तुम्हाला आपलं ऍप ओपन केल्यानंतर इथं 3 डॉट येणार, असे 3 डॉटला क्लिक केल्यानंतर इथं फ्री स्टडी मटेरियल येणार.
3 स्टडी मध्ये सिलेबस आहे, जाहिरात आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा, ग्रुप सी हे सगळे पेपर तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. व्हिडिओ सेक्शन मध्ये गेले तर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळून जातात. हे तुम्ही बघून घ्या. एकदम फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा आपण खूप साऱ्या गोष्टी टाकलेल्या आहे. तर अशा प्रकारचा हा पूर्ण व्हिडिओ होता. यामध्ये मी सर्व बुक लिस्ट सांगितलेली आहे. हेच बुक लिस्ट तुम्हाला फॉलो करायची आहे. याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त एवढा प्रॅक्टिस चांगली करा. जे मेथड मी सांगितलेलं आहे, युट्यूबला टाकलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी टाकलेलं आहे, त्या मेथडला फॉलो करा. आणखी तुम्हाला एक डिटेल मधला व्हिडिओ लागत असेल की कोणत्या टॉपिकवर, जसं आता अर्थशास्त्र आहे तर याच्यामधले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये पण कुठल्या याच्यात मला जास्त एफर्ट लावायचे, कारण की इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न येतात. तर 15 पैकी आपल्याला 15 मार्क काढायचे, कारण की आपला टार्गेट आहे पूर्ण पुस्तक पाठ करणे नव्हे, आपल्याला टॉपिक नुसार जावं लागेल, सिलेबस नुसार, त्याच्या टॉपिक नुसार, त्याच्यामध्ये पण PYQ मध्ये कोणते प्रश्न विचारले त्याच्यानुसार. तर ते मी तुम्हाला एक डेप्थ मध्ये व्हिडिओ मध्ये घेऊन येईन. त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की एकदम डिटेल कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कारण की 100 प्रश्न येणार आहे. 100 पैकी जर 60-70 टॉपिक आपल्याला माहित असते प्रत्येक पुस्तकातल्या मधले की एवढे करायचे आहे, तर तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी आरामात तुम्ही करता. कारण की बरेच जण 2-3 वर्षापासून अभ्यासच करत राहतात. काही मुलं एका वर्षात क्रॅक करतात, कारण की त्यांना ते स्ट्रॅटेजी कळली असते की या टॉपिक मधला या पुस्तकातला हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, याच्यावर दरवर्षी प्रश्न येतात आणि हा टॉपिक किती लेंथ पर्यंत आपल्याला करायचा आहे, किती डीप मध्ये करायचा आहे, त्याची तुम्हाला एकदा माहिती मिळाली तर तुम्ही आरामात कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकता. तर अशा प्रकारचं हे सर्व आहे. तुम्हाला कुठलीही अडचण असेल याच्या व्यतिरिक्त तर मला बिंदास तुम्ही मेसेज करा कमेंट सेक्शन मध्ये. काही आणखी क्युरी असेल, बॅच संबंधी असेल किंवा बाकी PDF मटेरियलच्या संबंधी असेल तर मला तसं कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.